येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. लोकसभेला रोष दिसला, पुन्हा 22 तारखेला दिसेल. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. आमच्याकडे कुठलाही घमेंडपणा नाही. जनतेनं आमच्यावर प्रेम केलंय, अतिप्रेम केलंय, नाराजी देखील दाखवलीये आणि पुन्हा प्रेम दाखवलंय. भाजपच्या विरोधातील रोष आपण लोकसभा निवडणुकीत पाहिलाय. शेतकरी आत्महत्या करतायत, आता मोठ्या प्रमाणावर कंत्राटदार देखील आत्महत्या करतील. या सरकारच्या विरोधातील रोष लोकसभा निवडणुकीप्रमाणे पुन्हा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून 22 जून रोजी दिसेल, असं मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केलं. शरद पवार यांच्या आदेशानुसार आम्ही वसंत नाना देशमुख यांचा उमेदवारी अर्ज विधान परिषदेसाठी भरलाय. हा पुरोगामी विचारसरणीचा जिल्हा असून तो टिकवण्यासाठी आम्ही ही निवडणूक नेत्यांच्या आदेशानुसार लढवत आहोत. त्यामुळे 22 तारखेला पहाच असा गर्भित इशारा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिलाय. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. आम्ही कुठं घमेंडीनं वागत नाही, वागणारही नाही. या जनतेनं आमच्यावरती प्रेमही दाखवलेलं आहे, अतिप्रेमही दाखवलेलं आहे, नाराजी दाखवलेली आहे, पुन्हा प्रेम दाखवलेलं आहे. आम्ही शिकत चाललोय, शिकत राहू. जनतेचा जो आदेश असेल या सोलापूर जिल्ह्यातला, त्या पद्धतीने आम्ही काम करत राहू. मला या जिल्ह्यात पुरोगामी विचार टिकवायचा आहे. माझ्या नेत्यांनी जो आदेश दिला आहे तो टिकवायचा आहे. हा पुरोगामी विचारसरणीचा मतदार असलेला जिल्हा आहे. लोकसभा विधानसभेच्या माध्यमातून या जिल्ह्याने दाखवून दिलेला आहे. दिसेल तुम्हाला 22 तारखेला कशी जुळलीत. पूर्वी शेतकरी आत्महत्या करत होते, आता कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या आत्महत्येची संख्या वाढेल. दिसेल भविष्यात हळूहळू सगळं तुम्हाला. गृहमंत्री, ऊर्जा मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस फेल आहेत. खासदार प्रणिती शिंदे यांचा आरोप. म्हणजे होम खातं पूर्णपणे फेल आहे मुख्यमंत्र्यांकडे, आता ऊर्जा खातं त्यांच्याकडे पूर्णपणे फेल आहे त्यांच्याकडे. मग नेमकं करतायत काय? पंढरपुरातील आषाढी वारी यशस्वीपणे पार पाडावी यासाठी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांसमवेत अधिकाऱ्यांनी केली चर्चा. सोलापुरातील महावितरण कार्यालयात खासदार प्रणिती शिंदे वीज वितरणाबाबत अधिकाऱ्यांना धरलं धारेवर, केली घोषणाबाजी. शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या भाजप सरकारचा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बालाजी अमायन्स कंपनीत तसंच हॉटेल बालाजी सरोवरमध्ये करण्यात आलं वृक्षारोपण. सोलापुरात अवैध मद्य विक्री तसंच हातभट्टी विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाच्या माध्यमातून 75 अधिकारी कर्मचाऱ्यांचं स्थापन करण्यात आलं संयुक्त पथक. तसंच काढण्यात आला रूट मार्च. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, PPD, फ्री कलर, सर्व ऍडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ऍडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399 888 222. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं भाजपचे उमेदवार माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी पंढरपुरात केला प्रचाराचा शुभारंभ. माजी आमदार प्रशांत परिचारक बैठकीला उपस्थित. खरीप हंगामाच्या दर्जेदार बियाण्यांसाठी शेतकऱ्यांनी तात्काळ अर्ज करावेत. राज्यभरात 30 लाख प्रात्यक्षिकं राबवणार. महा DBT पोर्टलवर बियाणं उपलब्ध. कृषी मंत्री भरणेंचं आवाहन. सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय. कनिष्ठांमार्फत लाच मागितली तर वरिष्ठांवर दाखल होणार गुन्हा. पडद्यामागे राहून पळवाट शोधणाऱ्यांची सुटका नाही. किल्ले रायगड इथं 5 व 6 जून रोजी होणाऱ्या श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज. रुग्णवाहिका, वैद्यकीय सेवा तसंच पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार.
नवनीत राणा यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट. राज्यसभेच्या सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागी संधी देण्याची केली मागणी. झाड बॅग मॉल आता लगेच खरेदी आपल्या बजेटमध्ये. VIP, अमेरिकन टुरिस्टर, सॅमसोनाइट, टॉमी हिलफिगर, नॅशनल माइल्स, अप्पर केस आदी नामांकित ब्रँडच्या आकर्षक आणि स्टायलिश बॅग्स आता एकाच ठिकाणी उपलब्ध. भरपूर व्हरायटीज, 75% भरघोस डिस्काउंट, पार्किंग व लिफ्टची सोय. किंमत फक्त 199 रुपयांपासून पुढे. झाड बॅग मॉल 39/8 हेरिटेज गार्डन समोर, गांधीनगर चौक, 7 रस्ता, सोलापूर. संपर्क 8237 90 1000. आजपासून जून जागतिक पर्यावरण दिन. या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून एक ध्वनी चित्रफित प्रसारित. पर्यावरणाचं संरक्षण संवर्धन करण्याचं केलं आवाहन. पर्यावरण दिनाच्या निमित्तानं निसर्गाशी नाळ जोडून स्वच्छ हवा आणि सुरक्षित भविष्य घडवण्याचा संकल्प करूया, असा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. सुरहा तान बनले भारतातील 100वे रामरस स्थळ. उत्तर प्रदेशातील जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्याला मिळाला बहुमान. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एसटीच्या राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा मुंबईत शुभारंभ. एसटी बसेस आणि प्रसाधन गृहांची दर 4 तासांनी स्वच्छता करण्यात येणार. तसंच एसटी आगारात चार्जिंग स्टेशन उभारणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हरित महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत मुंबई आणि उपनगर जिल्ह्यात 5 लाख झाडांचं वृक्षारोपण. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. महाराष्ट्रात पाकिस्तानी चादरीची विक्री. पिंपरी चिंचवडमधील महिलेच्या दाव्यावरून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. चादरीवर मेड इन पाकिस्तान असा टॅग. उन्नत नाशिक संकल्पनेतून नाशिक नगरपालिकेनं 25 ते 27 किलोमीटरच्या पट्ट्यात 10 टप्प्यांमध्ये नंदिनी नदी महास्वच्छता अभियानाअंतर्गत केली स्वच्छता. नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठा खुलासा. तरुणीला जाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून करण्यात आलं धर्मांतर. नाईकचे व्हिडिओ धर्मांतरासाठी वापरण्यात येतात. तसंच दोषारोपपत्रात जाकीरच्या नावाचा उल्लेख. भारत अमेरिका व्यापार कराराच्या वाटाघाटी योग्य दिशेनं पुढे जात असून निश्चितपणे लवकरच हा करार मूर्तपणे साकार होईल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य.